So, we are discussing the problems of chapter number 3, that is kinetic theory of gases and radiation of 12th science. And in today's lecture, we are discussing the problems on the coefficient of absorption, coefficient of reflection, coefficient of transmission, and relation between them. Okay, the formulas are: the coefficient of absorption is, it is represented by small a, and formula for it is QA upon Q, where QA is amount of energy absorbed by the body and Q is the total energy incident on the body. दोन्ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. Then second formula is the coefficient of reflection is R, it is represented by small r, and it is equal to QR upon Q, where QR is amount of energy reflected by the body while capital Q is total energy incident on the body. The third formula is the coefficient of transmission is, it is represented by small t, and formula is QT upon Q, where QT is the amount of energy transmitted by the body and Q is total energy incident on the body. Now the energy incident on the body is utilizes for three purposes. Some of the energy get absorbed by the body, some of the energy get reflected by the body, while remaining energy get transmitted by the body. Means the incident energy is utilized in only three ways. So you can write total energy incident means Q is equal to QA means amount of energy absorbed plus QR means amount of energy reflected plus QT means amount of energy transmitted. And the relation between these three coefficients is A plus R plus T is equal to 1. ठीक आहे. फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी जर असेल तर ही परफेक्टली ब्लॅक बॉडी काय करते, इन्सिडेंट केलेली सर्वची सर्व एनर्जी ॲब्सॉर्ब करते. सो दॅट्स वाय कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी इज 1. As coefficient of absorption is equal to 1, so coefficient of emission is also equal to 1 because both are equal. And साहजिकच आहे, A जर 1 असेल तर राहिलेले सगळे 0 असतील. सो R and T are 0. So coefficient of reflection for perfectly black body is 0 and coefficient of transmission for perfectly black body is 0. आता a thermos body, what is a thermos body? A body which cannot transmit हीट एनर्जी थ्रू इट इज कॉल्ड अथर्मस बॉडी. ज्या बॉडीमधनं हीट एनर्जी ट्रान्समिट होत नाही तिला आपण अथर्मस बॉडी म्हणतो. आता बॉडीमधनं हीट एनर्जी ट्रान्समिटच होत नाही तर कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन किती असेल, 0. आता कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन जर 0 असेल तर बाकीचे कोएफिशियंट मात्र 0 नसतील. सो ए इज नॉट इक्वल टू 0 अँड आर इज नॉट इक्वल टू 0, ऑर यू कॅन से ए प्लस आर इज इक्वल टू 1. ठीक आहे, फॉर अथर्मस बॉडी. अँड फॉर डायथर्मस बॉडी, व्हॉट इज डायथर्मस बॉडी? अ बॉडी थ्रू विच हीट एनर्जी कॅन ट्रान्समिट, जिच्यामध्ये हीट एनर्जी ट्रान्समिट होऊ शकते तिला डायथर्मस बॉडी म्हणतात. साहजिकच डायथर्मस बॉडीचा कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन 0 नसेल, तो जर 0 नसेल तर साहजिकच कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन पण 0 नसेल, रिफ्लेक्शन पण 0 नसेल कदाचित. सो टी इज नॉट इक्वल टू 0, ए इज नॉट इक्वल 0, आर इज नॉट इक्वल टू 0. आणि या तिघांमध्ये रिलेशन काय असेल, ए प्लस आर प्लस टी इज इक्वल टू 1. आणि यांच्या तिघांमध्ये रिलेशन काय असेल, टी इज इक्वल टू 0 मीन्स ए प्लस आर इज इक्वल टू 1 फॉर डायथर्मस. ठीक आहे, असे हे वेगवेगळे फॉर्म्युले या टॉपिकवरचे आहेत. याच्यावरची न्यूमरिकल्स आपल्याला आता बघायची आहेत. एक्झाम्पल्स ऑन दिस टॉपिक आर व्हेरी इझी, पण फक्त लेंथ त्यांना आहे. बघा काय म्हटलेलं आहे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये, एनर्जी इज इन्सिडंट ऑन द बॉडी इफ 4000 कॅलरी ऑफ हीट इज इन्सिडंट, 300 कॅलरी गेट ॲब्सॉर्ब. म्हणजे 4000 कॅलरी एनर्जी आपण टाकतोय त्याच्यातली 300 कॅलरी ॲब्सॉर्ब होत आहे. 2000 कॅलरी गेट रिफ्लेक्टेड, त्या 4000 पैकी 2000 कॅलरी रिफ्लेक्ट होत आहे. अँड 1700 कॅलरी गेट ट्रान्समिटेड बाय द बॉडी, आणि 1700 कॅलरी ही ट्रान्समिट होत आहे. फाइंड कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन अँड कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. हे तीनही कोएफिशियंट आपल्याला शोधायचे आहेत. मग आता दिलेलं काय, हीट इन्सिडेंट इज 4000 कॅलरी, सो कॅपिटल क्यू इज 4000 कॅलरी. Energy absorbed is 300 calorie, so QA is 300 calorie. Energy reflected is 2000 calorie, so QR is 2000 calorie. And energy transmitted is 1700 calorie, so QT is 1700 calorie. या सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. एक एक कोएफिशियंट आपण शोधू. सो
आता इथे कॅल्क्युलेशन्स मी केलेले नाही, म्हणजे डायरेक्ट कॅल्क्युलेटरने केलेले, तुम्ही लॉग टेबलनी कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. सो कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन काय फॉर्म्युला आहे, QA अपॉन Q. QA इज 300, Q इज 4000, सो 3 अपॉन 40, सो इट इज 0.075. कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन इज फॉर्म्युला आहे QR अपॉन Q. QR इज 2000, Q इज 4000, सो इट इज 0.5. द कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इज फॉर्म्युला आहे स्मॉल t इज इक्वल टू QT अपॉन Q. QT is 1700 and Q is 4000, so it is 0.425. म्हणजे आपल्याला 3 कोएफिशियंट मिळाले. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज 0.075, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन इज 0.5 अँड कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इज 0.425. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल इज एनर्जी इज इन्सिडेंट ऑन द बॉडी ॲट द रेट ऑफ 2000 जूल्स पर सेकंद. आता इथे पर सेकंदकडे लक्ष ठेवा. एका सेकंदामध्ये 2000 जूल्स एवढी एनर्जी त्या बॉडीवर इन्सिडेंट होत आहे. इफ द रेडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब, रिफ्लेक्ट अँड ट्रान्समिटेड बाय द बॉडी इन 2 सेकंद. आता ही जी ॲब्सॉर्ब, रिफ्लेक्ट आणि ट्रान्समिट होते ही 2 सेकंदामधली एनर्जी दिलेली आहे आणि हा काय दिला, रेट दिला आहे. दर सेकंदाला या रेटनी एनर्जी पडत आहे. 2 सेकंदामध्ये 2800 जूल्स आर ॲब्सॉर्ब, 400 जूल्स आर रिफ्लेक्टेड अँड 800 आर ट्रान्समिटेड. फाइंड द कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन. मग आता 2 सेकंदामध्ये ॲब्सॉर्ब केलेली, रिफ्लेक्ट केलेली, ट्रान्समिट केलेली एनर्जी जर दिलेली आहे तर आपल्याला 2 सेकंदामध्ये इन्सिडंट झालेली एनर्जी पण लागेल. सो अमाऊंट ऑफ एनर्जी इन्सिडंट इज 2000 जूल्स पर सेकंड. सो 2000 इंटू 2 मीन्स 4000 जूल्स इन 2 सेकंद. 2 सेकंदामध्ये एवढी एनर्जी ॲब्सॉर्ब होईल. 2800 जूल्स गेट ॲब्सॉर्ब, इन्सिडंट एवढी होईल, ॲब्सॉर्ब एवढी होईल, रिफ्लेक्टेड 400 जूल्स आणि ट्रान्समिटेड 800 जूल. या तिघांची बेरीज एवढी येते का बघा, 2800 प्लस 800 प्लस 400, 4000 आहे बरोबर. ठीक आहे. मग आता आपल्याला कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन काढायचं आहे. Q माहिती आहे, QA माहिती आहे, QR माहिती आहे, QT माहिती आहे. सो यू कॅन कॅल्क्युलेट. सो द कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज QA अपॉन Q. QA is 2800, Q is 4000, so it is 0.7. Coefficient of reflection is QR upon Q. QR is 400, Q is 4000, so it is 0.1. Coefficient of transmission is QT upon Q, so 800 upon 4000, it is 0.2. So the coefficients are 0.7, 0.1 and 0.2 respectively. Now the third example. Example सगळे सोपे आहेत, विशेष असे काही कठीण नाही आहेत, फक्त थोडासा लक्ष ठेवावं लागतं. द कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ द सरफेस ऑफ बॉडी इज 0.68. म्हणजे कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन आपल्याला दिलं आहे 0.68. वेन 100 कॅलरी ऑफ हीट इज इन्सिडंट ऑन द बॉडी, 100 कॅलरी हीट आपण इन्सिडंट केली म्हणजे Q 100 कॅलरी, 27 कॅलरीज आर रिफ्लेक्टेड फ्रॉम द बॉडी, सो QR इज 27 कॅलरी. फाइंड द कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन ऑफ द बॉडी. तर तुम्हाला कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन काढायचं आहे. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन दिलेलं आहे, QR आणि Q दिलं आहे, म्हणजे कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन पण आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन काढायचं आहे. ठीक आहे. मग पहिले कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन काढून घेतलं आपण, QR अपॉन Q, सो 27 अपॉन 100 इट इज 0.27. आपल्याला कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन काढायचं आहे. कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन माहिती आहे. मग त्या तिघांमधलं रिलेशन वापरू आपण. रिलेशन काय असतं तिघांमध्ये रिलेशन असतं A प्लस R प्लस T इज इक्वल टू 1. सो T इज इक्वल टू 1 मायनस A मायनस R, सो 1 मायनस A इज 0.68, R इज 0.27, so 1 minus 0.95, so T is 0.05. म्हणजे कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन त्या बॉडीचा असेल 0.05. नाउ द फोर्थ एक्झाम्पल इज 1600 कॅलरी ऑफ रेडियंट हीट इज इन्सिडंट ऑन द बॉडी. म्हणजे 1600 कॅलरी एनर्जी आपण इन्सिडंट केली, सो Q इज 1600 कॅलरी. इफ द बॉडी ॲब्सॉर्ब 750 कॅलरीज ऑफ हीट, एवढी एनर्जी ॲब्सॉर्ब केली म्हणून QA आहे 750 कॅलरी. फाइंड द कोएफिशियंट ऑफ इमिशन ऑफ द बॉडी. तुम्हाला कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन नाही विचारला, तुम्हाला कोएफिशियंट ऑफ इमिशन विचारला आहे. मग पहिले आपण कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन काढून घेऊ. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शनचा फॉर्म्युला काय, QA अपॉन Q, सो 750 अपॉन 1600, सो इट इज 0.4687. पण त्या ठिकाणी क्रिचॉफ्स लॉ आपल्याला माहिती आहे. ॲट एनी टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन. म्हणजे जेवढा कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन असेल तेवढाच कोएफिशियंट ऑफ इमिशन असतो. सो दॅट्स वाय कोएफिशियंट ऑफ इमिशन इज 0.4687. जेवढा कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन असेल तेवढाच कोएफिशियंट ऑफ इमिशन असेल. हे होतं फोर्थ एक्झाम्पल. द एक्झाम्पल नंबर 5 काय म्हटलं पहा, रेडियंट एनर्जी इन्सिडंट ऑन अ बॉडी ॲट द रेट ऑफ
1500 जूल पर मिनिट. आता इथे रेट दिला आहे तुम्हाला पर मिनिटमध्ये. इफ द कोएफिशियंट ऑफ इमिशन ऑफ बॉडी 0.9 अँड कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन इज 0.06, फाइंड द रेडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब, रिफ्लेक्टेड अँड ट्रान्समिटेड बाय द बॉडी इन 5 मिनिट. आता या 5 मिनिट लक्ष द्या. इथे 1500 जूल पर मिनिट या रेटनी आपण एनर्जी टाकतो आहे. तर 5 मिनिटामध्ये किती एनर्जी ॲब्सॉर्ब होईल, किती रिफ्लेक्ट होईल, किती ट्रान्समिट होईल ते आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे आपल्याला पहिले 5 मिनिटामध्ये किती एनर्जी इन्सिडंट झाली ते पण काढावं लागेल. सो Q is 5 into 1500. So it is 7500 joules. This much amount of energy is incident in 5 minutes. ओके. अजून काय दिलं आपल्याला? कोएफिशियंट ऑफ इमिशन ऑफ बॉडी 0.9. कोएफिशियंट ऑफ इमिशन म्हणजेच कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, तो 0.9 दिलेला आहे. कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन इज 0.06. सो स्मॉल आर इज 0.06 आपल्याला दिलेला आहे. फाइंड रेडियंट एनर्जी ॲब्सॉर्ब आणि त्या वेगवेगळ्या एनर्जी शोधायच्या आहेत. ठीक आहे, पहिले आपण शोधू एनर्जी ॲब्सॉर्ब. एनर्जी ॲब्सॉर्बचा फॉर्म्युला आहे A इंटू क्यू. सो A इज 0.9, Q इज 7500. सो 6750 joules. This much energy will be absorbed by the body in 5 minutes. अमाऊंट ऑफ एनर्जी रिफ्लेक्टेड किती असेल तर QR इज इक्वल टू R इंटू क्यू. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शनला मल्टिप्लाय करायचं टोटल एनर्जी इन्सिडंटनी. सो 0.06 मल्टिप्लाइड बाय 7500 इट इज 450 joules. आपल्याला एनर्जी ट्रान्समिटेड बाय द बॉडी पण शोधायचं आहे. एनर्जी ट्रान्समिटेडचा फॉर्म्युला काय असेल? कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन एनर्जी इंटू एनर्जी इन्सिडंट. पण टी तुम्हाला दिलेलं नाही, ए आणि आर दिलेला आहे. मग टीच्या ऐवजी 1 - a - r आपल्याला घेता येईल. बिकॉज a + r + t इज इक्वल टू 1 असतं, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून इन प्लेस ऑफ टी प्लेस 1 - a - r इंटू क्यू. 1 - a is 0.9, r is 0.06 इंटू क्यू. means 0.04 times capital Q. So 0.04 times 7500. So it is 300 joule. So 300 joule energy will be transmitted by the body in 5 minutes. ठीक आहे. आता याच टॉपिकवर एकदम सोपा टाईप आहे. क्वेश्चन बँकमध्ये पण 2 मार्काचं एक्झाम्पल विचारलेलं आहे. बघा काय एक्झाम्पल आहे तर, इफ 1000 कॅलरी ऑफ रेडियंट हीट इज इन्सिडंट ऑन द बॉडी, इफ बॉडी ॲब्सॉर्ब 400 कॅलरी ऑफ हीट, फाइंड द कोएफिशियंट ऑफ इमिशन. अशाच प्रकारचं एक्झाम्पल आपण आत्ताच बघितलेलं होतं. एनर्जी इन्सिडेंट किती आहे? 1000 कॅलरी. त्याच्यातली किती ॲब्सॉर्ब होत आहे? 400 कॅलरी. व्हॉट यू हॅव टू फाइंड? यू हॅव टू फाइंड कोएफिशियंट ऑफ इमिशन. आता QA आणि Qवरनं काय शोधता येतं आपल्याला? कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन शोधता येतो. सो कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज QA अपॉन Q. सो 400 अपॉन 1000 इट इज 0.4. मग आपल्याला कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन मिळालं, पण आपल्याला शोधायचं काय आहे? वी हॅव टू फाइंड कोएफिशियंट ऑफ इमिशन ऑफ द बॉडी. मग आता त्याच वेळेस क्रिचॉफ्स लॉनुसार बट कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोएफिशियंट ऑफ इमिशन पाहिजे असेल तर इथे युझिंग क्रिचॉफ्स लॉ अशी शब्द तुम्ही टाकू शकता. E इज इक्वल टू A आणि A किती आहे? 0.4. सो E इज इक्वल टू 0.4. कोएफिशियंट ऑफ इमिशन इज 0.4. असे हे एक्झाम्पल्स या टॉपिकवरचे आहेत. थोडे फटाफट घेतले.